मावशी भजे तळती मस्त गरम गरम. चालेल का? अरे वा. ते पाहिजे. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी वैशाली, माझ्या वैशाली गोळेसर यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सगळ्या ताईंचं. तर आजची सकाळ खूप छान आणि सुंदर झालेली आहे. मस्तपैकी सकाळचं सगळं काही काम आवरायचं काम चालू होतं आणि ना आमची मका पडलेली होती घरापुढे. तर मशीन आलेलं होतं, बघू शकतात एका साईडला मका काढायचं काम चालू आहे आणि मी घरामध्ये स्वयंपाक बनवत होते. तर घरामधली अशी वेगवेगळी कामं असतातच आणि आता जरा उन्हाचंही वातावरण चालू आहे आणि जी मकाला उंदीर लागला असता त्याच्यामुळे लवकरात लवकर मशीनमधून काढून घेण्याचा निर्णय घेतला. तर बघू शकता सगळेजण मका वगैरे म्हणजे घेऊन वगैरे पाळत टाकायचं काम चालू होतं. तर माझ्या दोन्ही सासूबाई ताई तर सगळेजण होते. मशीन वगैरे आलेलं होतं. तर मशीनवर 2-3 मुलं असतातच, ते कणीस वगैरे टाकण्याचं काम करतात आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने अशा प्रकारे मका निघते आणि ती वाळवल्याच्या नंतर 2 ते 3 दिवसांनी मग मार्केटला न्यायची होती. तर अशा प्रकारे हे सकाळचं काम. तर एकदम थोडं थोडं ऊन पडलेलं होतं आणि सगळे काही बाहेरच होते. तोपर्यंत माझं घरातलं स्वयंपाकाचं काम चालू होतं. तर अशा पद्धतीने आजचा माझा दिवस. तर मस्तपैकी पोळ्या वगैरे करून घेतल्या. पटापट पोळ्या वगैरे करायचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला ना मी भाजीलाच काही नव्हतं म्हणून हरभऱ्याची आमटी देखील केली होती. कारण आता उन्हाळा लागलेला आहे, भाजीपालाही जास्त काही टिकत नाही आणि भाजीपाला वगैरे जरी असला तरी पातळ भाजी वगैरे लागतेच, तुम्हाला माहितीच आहे. 2 भाज्या जरी केल्या तर पातळ भाजीशिवाय पोट काही भरत नाही. तर अशा प्रकारे मस्तपैकी पोळ्या वगैरे करण्याचं माझं काम चालू होतं. घरातली कामं तर रोजची असतातच, पण कितीही काम केलं तरी सासरी कधी नाव निघत नाही, प्रत्येक गृहिणीचं असतं. तर चला म्हटलं आता खूप दिवस झाले तर 2-3 दिवस आपण पण माहेरी राहून जाऊया. किती जरी म्हटलं तर सासरपेक्षा माहेरीच आपल्याला आराम मिळतो हे नक्की आहे. आपण सासरी कितीही काम केलं तरी आपलं कुठंच नाव निघत नाही. सगळ्यांना वाटतं ह्या घरीच असतात. पण चला म्हटलं आता 3 ते 4 दिवस माहेरीच राहून येऊ, कारण ताईलाही काही कामं नव्हती मळ्यातली. आता मळ्यातली कामं आटोपलेली होती. कामं असली तरच गृहिणी गोड वाटतात, हे सगळ्यांचं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा हे खरं असेल तर. तर चला आता फायनली सगळं काही आवरलेलं आहे. जेवणं वगैरे पण झालेले आहे. ताईलाही कुठे जायला मिळत नाही आणि आता उन्हाळ्याची पण भरपूर सारी कामं निघतातच. तर 2 ते 3 दिवस सुट्ट्या होत्या मुलांना. तर म्हटलं आता रेडी होऊन जाऊया सिन्नरला, म्हणून आजचा एक निर्णय. मस्तपैकी गेलो मम्मीने त्यांच्याकडे 2 ते 3 दिवस राहण्यासाठी आणि मावशीने पण बोलवलेलं होतं. तिने पण खूप दिवसाचं बोलवलेलं होतं म्हणून तिच्याकडेही जायचं होतं. तर आता सगळं काही आवरून घेतलेलं आहे. तर चला मस्तपैकी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आता आम्ही निघालेलो आहोत. तर हे आहे माझ्या मावशीचं घर, म्हणजे माझी मम्मीची सख्खी चुलत बहीण हिरा मावशी, तर तिचं घर आहे. तर मम्मीच्या कॉलनीमध्येच मावशीचं घर आहे. तर मावशीने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं जेवणासाठी, ताईला आणि मला. आम्ही मुलं सगळेजण तिथेच होतो. तर तिच्या घरी गेले तर खूप सुंदर असं सजावट केलेलं घर आहे. छोटंसं घर पण मस्त आहे, खूप छान वाटलं. तर बघू शकता तिच्या इथे ना छान अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्त, खूप मस्त त्यांना असे हार वगैरे घातलेले होते आणि तिथे असा मोठा असा आपण जो नेहमी मंगल कलश वगैरे ठेवतो, तो मंगल कलश तिचा नेहमी अशा प्रकारे होत असतो. त्याला डायरेक्टली कोंब वगैरे येतो आणि पूर्ण नारळाचं झाड तयार होतं. अशा प्रकारचे 2 नारळाचे झाडं तिच्याकडे तयार झालेले आहेत, बघू शकता. खूप मस्त आणि मोठे झालेले आहेत. तिलाही घराचं काम चालू करायचं आहे तेव्हा ती तिथे ते लावणार आहेत. खूप मस्त असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर अशा प्रकारची घरातली झाडं वगैरे आणि बाहेरही तिने खूप छान असा बगीचा वगैरे तयार केलेला आहे छोटासा. मस्त अशी गुलाबाची फुलं वगैरे आलेली आहेत. तर ती आम्ही गेल्यावर नेहमी बोलायची की एक दिवस तरी या, पण तिने त्या दिवशी आम्हाला बोलवलंच आणि घरी नेलं. तर ताईलाही नेहमी असं कुठे जायला वेळ भेटत नाही, तर मग आम्ही दोघीही जणी आलेलो होतो. तर मस्त असं देवघर तिचं छान असं
तर मस्त असं देवघर बघितल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. सगळ्यांना असे छान असे छोटे छोटे हार वगैरे घातलेले, सगळ्यांना असे मस्त छान असे चौरंग. तिच्या ना झाडाला मस्त अशी गुलाबाची फुलं आलेली होती. तर मला खूप छान वाटली ती आणि खूप छान उमललेली होती. त्यानंतर ना आता वहिनींचा आणि मावशीचा स्वयंपाक देखील आता होत आलेला होता. तर म्हटलं चला आता जेवण वगैरे करायचं होतं. मावशीचं मस्तपैकी स्वयंपाक करायचं काम. अगं एवढे पाहुणे आहे का तू बसली एवढी तळत? मग निमतानेच खातं माणूस. हे आमचं चालूच राहतं आधी मला दिलं राहतं ना वगावगानी बा हाय बा आम्ही तिकडे राहिला. म्हणून ते बोलत आलं या पुढे जेवायला. मम्मी त्या राहते म्हणून यायला भेटलं. कवा जेवायला भेटा आले असते तुम्हाला म्हणायला येते तसे निमता नाही जमत ताई घरच्या निघणं नाही होत. नाही होत निघणं मस्त माणूस म्हणतो बाई गेली काही निघणं नाही होत. मावशीने मस्त पापड्या तळल्या पाहून चार जोरात. पाहून चाले चांगला पुरींना काय साधं ए काय मी आता आज आयतं खाणार आहे या भाऊजाईच्या हातचं. मावशीचा किचन बघा किती टापटीप. अरे आम्ही छोट घर आहे पण मस्त सजवलंय. एकदम छोटं आहे पण चिडचिडच लागत होतं मला. जाऊ दे तू आता तुझं पण घर होईल काय टेन्शन नाही. पटकन व्हावा हा एवढ्या पुरीला माझ्या मग परत मावशी भजे तळती मस्त गरम गरम. सॅलेड करते. अरे वा नाही पाहिजे भेट सॅलड असलं ना मग थोडंसं थंड आहे. पण आमची छोटी पंगत बसली जेवायला. असं असं करा. मी छान केलं का मामीन जेवण? मस्त. तर चला मस्तपैकी स्वयंपाक वगैरे रेडी झालेला आहे. छान मस्त रशी भजे मसाले भात सलाड वगैरे. तर आता जेवण वगैरे करतो. मुलांची पण झालेली होती. माझी मावशी खूप प्रेमळ आणि खूप छान स्वभाव आहे आणि वहिनींचा तर त्याहूनही अधिक जास्त. तर मस्त असा मेनू वगैरे केलेला होता. आता जेवण वगैरे करतो. आता मम्मीकडेच राहणार होतो 2 ते 3 दिवस. तर चला कसं वाटली आमची फॅमिली, सगळे काही रिलेटिव्स वगैरे नातेवाईक अशाच प्रकारचे गोड गोड आहेत. तर अशाच प्रकारे आता सगळं काही आवरलं आता निघालो. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.